हॅलो अँड वेलकम टू इंग्लिश विथ शिवकन्या. जे विद्यार्थी मित्रमैत्रिणी TCS आणि IBPS पॅटर्न नुसार इंग्लिशची तयारी करत आहेत वेगवेगळ्या परीक्षांसाठी, त्यांच्यासाठी खास ही प्लेलिस्ट मी घेऊन आलेली आहे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचची. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, TCS आणि IBPS पॅटर्न जर तुम्ही बघितलात तर त्या सगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचसाठी भरपूर मार्क्स आहेत. म्हणून एका एपिसोडमध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच हे पूर्ण होणार नाही. सविस्तर डिटेलवर याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच किंवा नरेशन शिकवलं जाईल आणि त्याच्यावरती प्रत्येक प्रकारच्या डायरेक्ट इनडायरेक्ट वरती आधारित जे PYQ TCS आणि IBPS पॅटर्न नुसार आहेत त्याची पूर्णपणे प्रॅक्टिस इथे घेतली जाईल. म्हणून सगळ्यांना विनंती आहे की तुम्हाला जर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये कोणतीही परीक्षा असू देत, त्याच्यामध्ये एकही मार्क जर गमवायचा नसेल तर ही संपूर्ण प्लेलिस्ट जवळजवळ 3 ते 4 भागांमध्ये असेल. ती सोडवा, माझ्या बरोबर राहा, तुमचा एकही मार्क जाणार नाही. सेइंग सो, लेट्स स्टार्ट विथ टुडेज एपिसोड. आजचा आपला एपिसोड सुरू करूया, पण त्याआधी फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा, हिट द बेल आयकन सो दॅट यू गेट नोटिफिकेशन्स ऑफ ऑल द न्यू अपलोड्स. लाईक ठोकूनच ठेवा, कारण मला माहितीये हा लेसन तुमच्यासाठी फार उपयुक्त असणार आहे. सुरुवात करूया डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच म्हटलं की त्याच्या काही बेसिक्स जे आहेत ते आपल्याला आले पाहिजेत. आणि त्याच्यासाठी पहिलं जे बेसिक आहे त्याच्यातलं ते म्हणजे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. सेंटेन्सेसचे प्रकार किती आहेत तेवढे काय आहेत इनडायरेक्ट स्पीचचे प्रकार आहेत. म्हणून आपल्याला आधी जाणीव ही असली पाहिजे की वाक्यांचे प्रकार किती आहेत. सुरू करूया आपण. वाक्यांचे प्रकार 2 मोठ्या भागांमध्ये हे विभागले गेलेले आहेत. एक म्हणजे फंक्शन बेस्ड सेंटेन्सेस आणि दुसरं स्ट्रक्चर बेस्ड सेंटेन्सेस. उदाहरण देते, तुम्हाला लगेच लक्षात येईल. फंक्शन म्हणजे कार्य. वाक्यांचं जे कार्य आहे त्याच्यावरती आधारित त्यांचे प्रकार पडलेले आहेत. फॉर एक्झाम्पल स्टेटमेंट, डिक्लेरेटिव्ह, असर्टिव्ह, ज्याला आपण मराठीमध्ये विधानार्थी वाक्य म्हणतो, की ज्या वाक्याचं कामच काय आहे, विधान करणे, स्टेटमेंट करणे आहे ते. दुसरं आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह ज्याला आपण मराठीमध्ये आज्ञार्थी वाक्य म्हणतो. फक्त याच्यातनं आज्ञाच केली जाते का, नाही. याच्यातून तुम्ही रिक्वेस्ट करता, सजेशन करता, ऍडवाइस देता, हे सगळे काय आहेत इम्परेटिव्ह सेंटेन्सेस, म्हणजे आज्ञार्थी वाक्य थोडक्यात. तिसरं फंक्शनल काय आहे, क्वेश्चन किंवा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, ज्याला आपण प्रश्नार्थक वाक्य असं म्हणतो. ते याच्यात प्रश्न विचारले जातात साहजिकच. चौथा जो प्रकार आहे त्याचं फंक्शन काय आहे, एक्सक्लामेशन करणे किंवा उद्गारवाचक वाक्य, ज्याला आपण मराठीत म्हणतो ते. उद्गारवाचक की तुम्हाला खूप आनंद झालेला आहे, खूप दुःख झालेलं आहे, सरप्राईज झालेलं आहे, हे भावनेच्या भरामध्ये जेव्हा तुम्ही व्यक्त करता त्यावेळेस जे सेंटेन्सेस वापरले जातात दोज आर कॉल्ड एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस. यांना आपण मराठीमध्ये काय म्हणतो, उद्गारवाचक वाक्य म्हणतो. बरोबर आहे. आणि पाचवा जो प्रकार आहे, खरं तर पाचवा प्रकार हा एक्सक्लामेटरी मध्येच इन्क्लूड होतो, परंतु मी मुद्दाम वेगळा केलेला आहे, कारण इनडायरेक्ट स्पीच करत असताना ऑप्टेटिव्ह सेंटेन्ससाठी काही वेगळे नियम फॉलो करावे लागतात म्हणून. मग ऑप्टेटिव्ह सेंटेन्सचं फंक्शन काय आहे, इच्छा व्यक्त करणे, इच्छादर्शक वाक्य. आपण कधी कधी कुणाला विश करतो किंवा कधी कधी शिव्याशाप पण दिल्या जातात, त्याच्यासाठी हे ऑप्टेटिव्ह सेंटेन्स वापरलं जातं. हे सगळे कसे आहेत, फंक्शन बेस्ड सेंटेन्सेस आहे, कारण यांचं फंक्शन किंवा यांचं कार्यच काय आहे, विधान करणे, आज्ञा देणे, प्रश्न विचारणे, उद्गार काढणे, इच्छा दर्शवणे, हेच यांचं फंक्शन आहे. सो फंक्शन बेस्ड सेंटेन्सेस हा एक इंग्लिशमध्ये पूर्णपणे 5 किंवा 4 वाक्यांचा एक वेगळा ग्रुप आहे. आणि दुसरा जो आहे तो आहे स्ट्रक्चर बेस्ड सेंटेन्सेस. याच्यामध्ये कोण कोण येतात, याच्यामध्ये सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड कॉम्प्लेक्स हे प्रकार येतात त्याच्यामध्ये. तर हे जे सगळे प्रकार आहेत टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, याच्यावरती एक संपूर्ण व्हिडिओ, एक लेसन मी बनवलेला आहे. त्याची लिंक वर आय बटन मध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. तो लेसन आधी जरूर पहा. परंतु समजा तुम्हाला तिथं जायचा कंटाळा आला असेल तर इथं आपण चटकन थोडक्यात बघूया की टाइप्स ऑफ सेंटेन्सेस काय काय आहेत. बघा काय म्हटलेलं आहे, असर्टिव्ह सेंटेन्स, स्टेटमेंट, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य. याचं स्ट्रक्चर कसं असतं, सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट, ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट काही पण असतो.
अ स्टेटमेंट दॅट डिक्लेअर्स ऑर असर्ट्स अ स्टेटमेंट, फिलिंग, तुमच्या भावना, ओपिनियन, मत, इन्सिडेंट, घटना, हिस्ट्री, इतिहास, एनी फॅक्ट, कोणतेही सत्य इज कॉल्ड अन असर्टिव्ह सेंटेन्स. असर्ट म्हणजे ठासून सांगणे एखादी गोष्ट. आता फॉर एक्झाम्पल बघूया. माय कॅट इज ब्लॅक, द डॉग्स आर बार्किंग, ही इज इटिंग अन ऍपल अँड करुणा लव्स ट्रेडिशनल फूड. हे सिम्पल सेंटेन्सेस आहेत. कशावरून? स्ट्रक्चर काय आहे बघा. माय कॅट, द डॉग्स, ही, करुणा, हे सगळे काय आहेत? सब्जेक्ट आहेत. हे सगळे सब्जेक्ट आहेत. मग याच्यात व्हर्ब कोणता आहे? याच्यामध्ये बघा, इज व्हर्ब आहे, आर बार्किंग हे व्हर्ब आहे, याच्यामध्ये इज इटिंग हे व्हर्ब आहे, इज काय? हेल्पिंग व्हर्ब आहे, इटिंग काय आहे? मेन व्हर्ब आहे, मेन व्हर्बचा आयएनजी रूप आहे. लव्स व्हर्ब आहे, मेन व्हर्ब आहे. इज पण काय आहे? मेन व्हर्ब आहे. आता उरलेला काय आहे? ऑब्जेक्ट आहे का कॉम्प्लिमेंट आहे? बघूया आपण. याच्याने आपल्याला ऑब्जेक्ट आहे की कॉम्प्लिमेंट आहे हे माहीत असल्याने किंवा नसल्याने इनडायरेक्ट मध्ये काय फरक पडणार नाही, परंतु व्हॉइसच्या वेळेस मात्र याचा फरक पडणार आहे. जाता आता बघून घेऊया आपण. माय कॅट इज ब्लॅक. ब्लॅक हा शब्द कुणाविषयी माहिती सांगतोय? कॅट. व्हॉट काइंड ऑफ कॅट? व्हॉट कलर इज द कॅट? कॅटचा कलर कोणता आहे? ब्लॅक. याच्याविषयी पूरक माहिती देतो, त्यामुळे याला काय म्हणायचं? SC, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणायचं. ओके. द डॉग्स आर बार्किंग, इथं ना ऑब्जेक्टची गरज आहे ना कॉम्प्लिमेंटची गरज आहे. वाक्य पूर्ण झालेलं आहे. सो बार्किंग इज अन इनट्रान्झिटिव्ह वर्ब. आता ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय, इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय, आपण पुढच्या एका लेसन मध्ये कव्हर करूया, किंवा एक छोटासा लेसन याच चॅनलवरती तुम्हाला सापडेल. बघा कुठे येतो. ही इज इटिंग अन ऍपल. इटिंगची क्रिया कुणावरती होत आहे? ऍपल वरती होते, म्हणून हा काय आहे? ऑब्जेक्ट आहे. फरक लक्षात घ्या. कॉम्प्लिमेंट कशाला म्हणायचं? की जो शब्द सब्जेक्टला किंवा व्हर्बला किंवा ऑब्जेक्टला कंप्लीट करत असतो त्याला म्हणायचं कॉम्प्लिमेंट, आणि ज्याच्या वरती क्रिया घडत असते त्याला म्हणायचं ऑब्जेक्ट. ही इज इटिंग व्हॉट? ही इज इटिंग अन ऍपल, म्हणून हा काय झाला? ऑब्जेक्ट झाला. ओके. करुणा लव्स व्हॉट? व्हॉटचा आन्सर आला की तो काय असतो? ऑब्जेक्ट असतो. ऑब्जेक्ट असतो. करुणा लव्स फूड. व्हॉट काइंड ऑफ फूड? ट्रेडिशनल फूड. हे काय झालं? ऍडजेक्टिव्ह झालं. ओके. याच्यातलं आम्हाला हे फारसं काही कळलं नाही, ठीक आहे, साईडला ठेवून द्या. तुम्हाला या डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट एवढं जरी कळलं तरी तुमचं काम संपलं. हे अशा प्रकारच्या वाक्याला म्हणायचं स्टेटमेंट किंवा विधानार्थी वाक्य म्हणायचं. याच्यामध्ये जसं पॉझिटिव्ह आहे तसं नेगेटिव्ह पण आहे. नेगेटिव्ह म्हणजे नॉट घालायचं. माय कॅट इज नॉट ब्लॅक, द डॉग्स आर नॉट बार्किंग, ही इज नॉट इटिंग अन ऍपल, करुणा डझंट लव्ह ट्रेडिशनल फूड. ओके, हे निगेटिव्ह झाले. पुढे याच्यामध्ये आता पुढचा प्रकार आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स किंवा प्रश्नार्थक वाक्य. अर्थातच याच्यात काय आहे? इट आस्क्स अ क्वेश्चन, तो प्रश्न विचारतो, अँड एंड्स इन अ क्वेश्चन मार्क, आणि साहजिकच त्याचा एंड प्रश्नचिन्हाने होतो. इट हॅज टू टाइप्स. हे दोन्ही प्रकार आपल्याला माहीत असणे खूप खूप गरजेचे आहे, म्हणून याच्यावरती मी थोडासा जास्त भर देते. बघूया आपण. हे सगळे एक्झाम्पल्स आहेत बघा. जेव्हा तुम्ही एक्झाम्पल्स बघाल तेव्हा तुम्हाला लगेच लक्षात येईल की हे काय आहे. इज शी वर्किंग व्हेरी हार्ड? वर दे ट्रॅव्हलिंग टुगेदर? ते एकत्र ट्रॅव्हल करत होते का? डज दॅट टेस्ट ओके? ते टेस्टला ओके आहे का? डिड यू गो टू द कॉन्सर्ट? तू त्या कॉन्सर्टला गेला होतास का किंवा गेली होतीस का? हॅव दे इटन द मँगो? तो आंबा खाल्ला का? हॅड दे व्हिजिटेड रोम बिफोर? याआधी त्यांनी रोमला भेट दिली होती का? कुड यू हेल्प मी लिफ्ट धिस? हे उचलण्यासाठी तू मला मदत करशील का? हे आहेत आपले सगळे प्रश्नार्थक वाक्य. पण कसल्या प्रकारचा प्रश्न आहे हे आहे येस नो टाईप प्रकारचं क्वेश्चन्स आहेत हे सगळे. आणि येस नो टाईपची सगळ्यात मोठी खूण काय आहे की यांची सुरुवात झालेली असते ती हेल्पिंग वर्ब. कोणते हेल्पिंग वर्ब? एम, इज, आर, वॉज, वर, शॅल, विल, शुड, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डिड यासारख्या हेल्पिंग वर्बनी ज्याची सुरुवात झालेली असते त्याला आपण काय म्हणतो? वर्बल क्वेश्चन किंवा येस नो टाईप. यांना येस नो टाईप का म्हणायचं? बिकॉज यांचं आन्सर कसं असतं? एक तर येस असतं किंवा नो असतं. तिसरा आन्सर पॉसिबल नसतं यांच्या बाबतीत. सो व्हॉट इज द स्ट्रक्चर? हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट, मेन वर्ब, and the remaining words, and at the end of the sentence there is a question mark.
हे आपण उदाहरणं मगाशी इथं बघितले. इज, वेअर, डज, डीड, हॅव, हॅड, कुड, शुड हे सगळे काय आहेत? हेल्पिंग व्हर्ब्स आहेत आणि यांच्या शेवटी काय आहे? प्रश्नार्थक चिन्ह आहे. लक्षात आलं? हे याला म्हणायचं पहिल्या प्रकारचा आपला प्रश्नार्थक वाक्याचा प्रकार. दुसरा प्रकार बघा, प्रश्नार्थक वाक्याचा दुसरा प्रकार काय आहे? आधी एक्झाम्पल्स वाचूया, तुमच्या लक्षात येईल. व्हॉट इज युअर नेम? तुझे नाव काय आहे? हु इज युअर क्लास टीचर? तुझे क्लास टीचर कोण आहेत? विच इज युअर डेस्क? याच्यापैकी तुझा डेस्क कोणता? हु आर दोज पीपल? ते लोक कोण आहेत? विच बुक इज चीपर? यापैकी कोणते पुस्तक चीपर स्वस्त आहे? वेर इज धीरज? धीरज कुठे आहे? हाऊ लॉंग हॅव यू बीन लर्निंग हिअर? तू किती काळ झाला इथे शिकत आहेस? हे सगळे काय आहेत? हे सगळे आहेत WH टाईप क्वेश्चन. यांची सुरुवात कशाने झालेली असते? अर्थातच WH या क्वेश्चन वर्डने झालेली असते. जसे की व्हॉट, व्हाय, व्हेन, हु, हुज, हाऊ, हाऊ मेनी, हाऊ मच, हाऊ ऑफन म्हणजे किती वेळा, व्हेअर, विच, हुम ह्या सगळ्या WH क्वेश्चन वर्ड्सने याची सुरुवात झालेली असते. आणि अर्थातच ऍट द एंड ऑफ each question there is a question mark. ओके, मग याची रचना काय असते? एकदम सोपं आहे. बघा, आधीची जी आपण रचना बघितली व्हर्बल क्वेश्चनची, त्याच्या आधी फक्त काय लावायचंय? WH वर्ड लावायचंय. बाकी सगळं आहे तसं आहे. मग येणार हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट, मेन वर्ब, रिमेनिंग वर्ड्स वगैरे वगैरे सगळं येणार. याच्यामध्ये अपवाद एखाद दुसऱ्या प्रश्नाचा असतो की जिथे हेल्पिंग वर्ब न येता डायरेक्ट सब्जेक्ट येतो. ते आपण कन्व्हर्जन करताना बघूया. तुर्तास एवढं लक्षात ठेवा की क्वेश्चनचे दोन प्रकार आहेत, एक व्हर्बल आणि एक WH टाईप. ओके, हे लक्षात आलं? पुढे जाऊया. तिसरा प्रकार काय आहे? आज्ञार्थी वाक्य, ज्याला आपण म्हणतो इम्परेटिव्ह सेंटेन्स. याची सुरुवात हमेशा नेहमी कशाने होते? मेन व्हर्बने होते, म्हणजेच मुख्य क्रियापदाने होते. मग ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट असते. याच्यामध्ये अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह मी जरा सेपरेटली दाखवतेय, कारण इनडायरेक्ट स्पीच करत असताना आपल्याला यांना वेगळ्या पद्धतीने ट्रीट करावं लागतं. बघूया. अफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स. ओपन द विंडो, हॅव सम कॉफी, बी हॅपी. याच्यामध्ये बघा ओपन, हॅव, बी हे सगळे काय आहेत? मेन व्हर्ब्स आहेत. ओके, त्याच्यानंतर द विंडो क्रिया कुणावर झाली? विंडोवरती. सो दिस इज एन ऑब्जेक्ट. हॅव सम कॉफी, कॉफी इज एन ऑब्जेक्ट, कॉफीवरती क्रिया झालेली आहे. बी हॅपी, हॅपी काय आहे? कॉम्प्लिमेंट आहे. कुणाचं कॉम्प्लिमेंट आहे? व्हर्बचं आहे. व्हर्बला कारण तो काय करतो? कंप्लीट करतो. सो दिस इज अ कॉम्प्लिमेंट ऑफ अ वर्ब. निगेटिव्ह, निगेटिव्ह काय आहे बघा? डोंट ओपन द डोअर, डोंटने सुरुवात झाली आहे. डोंट गो देअर, तिथे जाऊ नकोस. नेव्हर टेल अ लाय, कधीही खोटं बोलू नकोस. डू नॉट आणि नेव्हर हे निगेटिव्ह नकार दर्शवणारे शब्द आहेत. सो दीज आर नेगेटिव्ह इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. हे आज्ञार्थी वाक्याचे पण कसे आहेत? निगेटिव्ह आहेत. ओके, दे आर फॉलोड बाय सेम वे, ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट. आज्ञार्थी वाक्य हा तिसरा प्रकार झाला. चौथा प्रकार काय बघूया आपण? चौथा प्रकार आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस. एक्सक्लामेटरी सेंटेन्स उद्गारवाचक वाक्य. धिस टाइप ऑफ सेंटेन्स कन्वेज, कन्वे म्हणजे काय? कळवणे, पोहोचविणे. इमोशन्स ऑर एक्साइटमेंट, तुमच्या ज्या काही भावना असतील, एक्साइटमेंट असेल ते पोहोचवण्याचं, कळवण्याचं काम हे सेंटेन्सेस करतात. बघूया. हाऊ लवली द बर्ड इज, तो पक्षी किती सुंदर आहे, लवली आहे. अलास वी लॉस्ट द मॅच, अरे रे आम्ही ती मॅच हरलो. व्हॉट अ ब्युटिफुल सीन इट इज, वाव काय सुंदर सीन आहे. वाव दॅट्स फॅन्टॅस्टिक, अरे वा किती छान, किती फॅन्टॅस्टिक असं. आता या सगळ्या चारही वाक्यांमध्ये तुम्हाला एक गोष्ट कॉमन दिसेल, ती म्हणजे एक्सक्लामेटरी मार्क आहे. असं नाही की एक्सक्लामेटरी मार्क हमेशा वाक्याच्या शेवटीच येईल, नाही, तो शेवटी तर येतोच. पण समजा इंटरजेक्शन्स असतील, इंटरजेक्शन म्हणजे मराठीमध्ये ज्याला आपण केवल प्रयोगी अव्यय म्हणतो ते. आता केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय? पार्ट्स ऑफ स्पीच, त्याच्यावरती पण एक लेसन आहे. लिंक वर आय बटन मध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. पार्ट्स ऑफ स्पीच, त्याच्यावरचे पण PYQs आपण सोडवून घेतलेले आहेत. बघा, हेल्पफुल आहे तो सुद्धा लेसन. अलास किंवा वाव हे काय आहेत? इंटरजेक्शन्स आहेत, केवल प्रयोगी अव्यय आहेत. या केवल प्रयोगी अव्ययाच्या नंतर साधं वाक्य येऊ शकतं, दॅट्स फॅन्टॅस्टिक, वी लॉस्ट द मॅच. म्हणजे फक्त केवल प्रयोगी अव्यय असतील
तरी सुद्धा दॅट काइंड ऑफ सेंटेन्स इज काउंटेड ॲज अन एक्सक्लामेटरी सेंटेन्स. नंतरचं आलेलं वाक्य कसं असतं, सिम्पल असतं, दॅट्स ओके फाईन. पण त्याच्या आधी जर इंटरजेक्शन आला असेल तर दॅट इज अन एक्सक्लामेटरी सेंटेन्स. आणि दुसरा एक प्रकार आहे हाऊ किंवा व्हॉटने सुरू होणारा आणि एंड होतो त्याचा एक्सक्लामेटरीने. पण ह्याच्याने प्रश्न नाही विचारले जात व्हॉट किंवा हाऊ ने, ह्याच्याने भावना व्यक्त केल्या जातात किंवा सरप्राईज, सॉरो, दुःख, आनंद हे सगळं व्यक्त केलं जातं. सो दिस इज अन एक्सक्लामेटरी सेंटेन्स की जे इनडायरेक्ट स्पीचसाठी अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस करायचे आहेत, ते आपण सगळं सविस्तर बघणार आहोत येत्या एपिसोडमध्ये. पुढे चला, ऑप्टेटिव्ह सेंटेन्स पाचवा प्रकार आहे इच्छादर्शक वाक्य. मग अशी सांगितलं मी तुम्हाला, अ सेंटेन्स दॅट एक्सप्रेसेस व्हॉट विश, इच्छा, प्रेयर, प्रार्थना किंवा कर्स म्हणजे शिव्याशाप दिलेले असतात, इज कॉल्ड अन ऑप्टेटिव्ह सेंटेन्स. उदाहरणं बघूया, सगळे तुमच्या वापरातले उदाहरणं आहेत. मे गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे टू यू, लॉंग लिव्ह लिबर्टी, मे यू लिव्ह लॉंगर, शतायुषी हो आपण म्हणतो किंवा छान खूप जग किंवा दीर्घायुषी हो असं म्हणतो आपण मराठीमध्ये. सो दीज आर ऑप्टेटिव्ह सेंटेन्सेस. याच्यामध्ये काही स्ट्रक्चर वगैरे आहे का, फारसं नाही, पण तुम्हाला समजतं की ते वाक्य बघितलं की दिस इज अन ऑप्टेटिव्ह सेंटेन्स म्हणून. ओके, अशा प्रकारे हे 5 प्रकारचे वाक्य माहीत असल्याशिवाय तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच करता येणार नाही. म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे की पुढे जाण्याआधी जर एखाद्या याच्यातलं काही समजलं नसेल तुम्हाला तर मागे जा, 5 वाक्यांचे प्रकार परत एकदा बघा आणि मग इनडायरेक्ट कडे या. सुरुवात करूया आता आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचला. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचला सुरुवात करण्याच्या आधी काही शब्द तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे. कोणकोणते शब्द ते आपण आधी बघूया. इथे बघा, एक सन अँड हिज डॅड, दे आर टॉकिंग. काय म्हणतात, आय विल बाय अ लॅपटॉप फॉर यू, द मॅन सेड टू हिज सन. बोलणारा कोण आहे, द मॅन. ऐकणारा कोण आहे, सन, त्याचा मुलगा. सो स्पीकर, सगळ्यात महत्वाचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये ही सगळी 5 व्होकॅब्युलरीचे शब्द जे आहेत ते माहित असणं गरजेचंच आहे तुम्हाला. स्पीकर म्हणजे बोलणारी व्यक्ती, लिसनर म्हणजे ऐकणारी व्यक्ती. जाऊया, हे काय झालं, डायरेक्ट स्पीच झालं. फेस टू फेस जेव्हा कॉन्व्हर्सेशन असतं त्याला आपण काय म्हणतो, डायरेक्ट स्पीच. अगदी प्राथमिक गोष्ट आहे, आपल्या सगळ्यांना माहितीये. आता द सेम बॉय, हा सेम मुलगा कॉलेजमध्ये किंवा शाळेत जातो आणि आपल्या मैत्रिणींना सांगतो काय, माय डॅड टोल्ड दॅट ही वुड बाय अ लॅपटॉप फॉर मी. ते माझ्यासाठी लॅपटॉप घेतील असं मला त्यांनी सांगितलेलं आहे, असा हा मुलगा त्याच्या मैत्रिणींना जाऊन सांगतो. सो आता स्पीकर आणि लिसनर बदलले बघा. इन धिस कॉन्व्हर्सेशन द बॉय हॅज बिकम द स्पीकर. या 2 मुली काय झालेल्या आहेत, लिसनर झालेल्या आहेत. आता रिपोर्टिंग व्हर्ब कोण आहे हो, रिपोर्टिंग व्हर्ब या वाक्यामध्ये टोल्ड आहे. कनेक्टर किंवा ज्याला कंजंक्शन, कनेक्टरचं काम काय, इन्व्हर्टेड कॉमाच्या आतील वाक्य आणि इन्व्हर्टेड कॉमाच्या बाहेरील वाक्य जोडायचं जो काम करतो, दॅट वर्ड इज कॉल्ड अ कनेक्टर ऑर अ कंजंक्शन. आपण कनेक्टर म्हणूया, चटकन लक्षात येतं, कनेक्ट करणारा तो कनेक्टर. कोण आहे कनेक्टरचं काम करणारा, दॅट आहे. ओके, आणि रिपोर्टेड स्पीच म्हणजे इन्व्हर्टेड कॉमाच्या आतील वाक्य हे बाहेर जे घेतलेलं आहे दॅट इज कॉल्ड अ रिपोर्टेड स्पीच. हे बेसिक आहे कुठल्याही इनडायरेक्ट स्पीच मध्ये. लक्षात आलं. पुढे जाऊया आपण. सगळ्यात महत्वाचा बदल जर काय होत असेल, लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. सगळ्यात महत्वाचा बदल काय होत असेल तर टेन्स मध्ये बदल होतो. आता अनेकांना टेन्स म्हणले की टेन्शन येतं, काहीही अवघड नाहीये याच्यामध्ये. जुजबी माहिती आपल्याला टेन्सची या स्टेजला असली तरी काही हरकत नाही. बघा कसं कसं. डायरेक्ट स्पीच मध्ये एम इज असेल तर वॉज, आर असेल तर वर, आणि देतानाच जर समजा त्यांनी वॉज वर दिला असेल तर काय करायचं, हॅड बीन करायचं. शॅल असेल तर शुड किंवा या शॅलचं वुड सुद्धा होतं जर ते वेळेच्या टाइमच्या संदर्भात असेल तर. आणि या शुडचा वापर समजा ऍडव्हाइस साठी असेल, सल्ला देण्यासाठी असेल तर शुड वापरावे. विल, वुड, कॅन चे कुड, मे चे माइट, हॅव, हॅज या दोन्हीचे एकदमच काय होतं, हॅड. मस्टचं मस्टच किंवा मस्टचं हॅड टू पण होतं. यूज टूचं यूज टू किंवा वुड, दोन्हीपैकी काहीही बरोबर आहे. आता सगळ्यात महत्वाचं, जर समजा हे सगळे काय झाले, हेल्पिंग व्हर्ब्स होते. या हेल्पिंग व्हर्ब मध्ये आपण हे सगळे बदल करणार आहोत. पण समजा डायरेक्ट स्पीच मध्ये मेन व्हर्बच तुम्हाला दिलेला असेल, कुठल्या टेन्स मध्ये, प्रेझेंट टेन्स मध्ये. आपण सिंपल पण एक 2 मिनिटं विसरून जाऊया.
प्रेझेंट टेन्स मध्ये जसं की इट किंवा इट्स, ओके, एकवचनी असेल, वर्तमान काळ असेल तर पुढे येणाऱ्या क्रियापदाला एस किंवा ईएस लागतो. इट किंवा इट्स असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये सिंपल पास्ट म्हणजेच काय होणार, एट होणार. साधी गोष्ट आहे, एवढं लक्षात ठेवा. जसं की इथं एम इज आरचं आपण वॉज किंवा वेअर केलं, तसं मेन व्हर्बचं इट किंवा इट्सचं आपण एट केलं. पण समजा देतानाच जर त्यांनी एट दिला असेल म्हणजे सिंपल पास्ट दिला असेल तर काय करायचंय, पास्ट परफेक्ट करायचंय. म्हणजेच पास्ट परफेक्ट म्हणजे काय फार मोठी गोष्ट नाही, हॅड प्लस V3 म्हणजेच पास्ट परफेक्ट आहे. जसं की इथे वॉज वेअरच त्याने जर दिला असेल तर आपण काय केलं, हॅड आणि बीन, पास्ट परफेक्ट हॅड बीन. हे कुणाचं तिसरं रूप आहे, बीचं तिसरं रूप V3. ओके, तसंच तिथं पण अजून एक दोन उदाहरणं घेऊया आपण, तुमच्या लक्षात येईल. जर समजा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये तुम्हाला राईट दिला असेल, ओके, राईट किंवा राईट्स दिला असेल तर सिंपल पास्ट काय होणार, रोट होणार. पण देतानाच जर तुम्हाला रोट दिला असेल तर तुम्ही काय करणार, हॅड रिटर्न करणार. लक्षात येते का पहा. सेकंड, जर तुम्हाला सिंग दिला असेल किंवा सिंग्स दिला असेल तर त्याचं पास्ट काय होणार, सॅंग. ओके, आणि पास्ट पण देतानाच त्याने सॅंग दिला असेल तर त्याचं काय होणार, पास्ट परफेक्ट मीन्स हॅड संग. ओके, सिंग सॅंग संग माहित असायला पाहिजे. V3 तिसरं रूप पाठ पाहिजे तुम्हाला, कारण हॅड नंतर आपल्याला तिसरं रूपच घ्यावं लागतं. त्याच्यानंतर समजा जम्प दिलेला असेल, एकदम साधा आहे जम्प, याचा पास्ट टेन्स काय होणार, जम्प्ड. परंतु डायरेक्ट स्पीच मध्ये त्यांनी देताना जर जम्प दिला असेल तर याचं इनडायरेक्ट मध्ये काय होणार, हॅड जम्प्ड होणार. ओके, बरोबर आहे, लक्षात येते का बघा. परत एकदा स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर चटकन स्क्रीनशॉट काढून घ्या. चेंज इन टेन्सेस, इनडायरेक्ट स्पीच म्हटलं की टेन्सेस मध्ये चेंजेस होणार. आता सगळ्यात महत्वाचं, नो चेंज इन टेन्सेस. जसं टेन्सेस मध्ये चेंज होऊ शकतात तसे चेंज न होण्याची पण काही जागा आहेत, ठिकाणं आहेत, कोणती ते बघूया. जर तुम्हाला डायरेक्ट स्पीच मध्ये युनिव्हर्सल ट्रूथ, वैश्विक सत्य दिलं असेल, सायंटिफिक फॅक्ट, एखादं वैज्ञानिक सत्य सांगितलं असेल, मॉरल ट्रूथ म्हणजे एखादं नैतिक सत्य सांगितलं असेल, जिओग्राफिकल फॅक्ट एखादं भौगोलिक सत्य सांगितलं असेल, आणि तुमची प्रेझेंट मधली एखादी डेली हॅबिट, रोजची सवय प्रेझेंट मधली, पास्ट मधली नाही, प्रेझेंट मधली सांगितली असेल तर अशा कंडिशन मध्ये आतल्या टेन्सचा काळ बदलत नाही. आतल्या म्हणजे कुठल्या, इन्व्हर्टेड कॉमाच्या आतल्या. द टेन्स रिमेन्स ऍज इट इज, टेन्स तसाच राहतो. देर इज नो चेंज इन द टेन्सेस. सगळ्यात महत्वाचा रूल आहे, कारण हे गृहीत धरूनच अनेक प्रश्न विचारलेले आहेत परीक्षेमध्ये. आणि दुसरी कंडिशन आहे की ज्याच्यामध्ये टेन्स बदलत नाही, तो म्हणजे नो चेंज इन टेन्स. कोणतं, जर रिपोर्टिंग व्हर्ब, बघा रिपोर्टिंग व्हर्ब तुम्हाला माहित असायला पाहिजे आता सगळी वोकॅब्युलरी. जर रिपोर्टिंग व्हर्ब काय असेल, सिंपल प्रेझेंट मध्ये जसं की सेज, किंवा प्रेझेंट परफेक्ट म्हणजे हॅज किंवा हॅव प्लस V3 जर असेल तर, किंवा फ्युचर टेन्स मध्ये म्हणजे शॅल विल प्लस V1 असेल तर आतल्या टेन्सचा काळ बदलत नाही. मॅडम हे आम्हाला खूप अवघड वाटतं, हरकत नाही, एवढं लक्षात ठेवा. रिपोर्टिंग व्हर्ब जर प्रेझेंट आणि फ्युचर टेन्स मध्ये असेल तर आतला काळ बदलत नाही. जसं की कसं बघा, ही सेज रिपोर्टिंग व्हर्ब प्रेझेंट मध्ये, आय विल रीड द बुक, काय येणार, ही सेज, सेजला सेज तसंच राहणार, टेल्स होणार नाही कारण ऐकणाऱ्या व्यक्तीचा उल्लेख नाही. ही सेज कनेक्टर काय, दॅट, आयचं काय होणार, ही, विलचं विलच राहणार, वुड होणार नाही. का, कारण रिपोर्टिंग व्हर्ब कशामध्ये आहे, प्रेझेंट टेन्स मध्ये. ही विल रीड द बुक. ही हॅज सेड आय विल बाय सम मिल्क. हॅज सेड कसला आहे, प्रेझेंट परफेक्ट आहे, म्हणून ही हॅज सेड, दॅट कनेक्टर आयचं होणार, ही, विल ला राहणार, विल टेन्स बदलणार नाही, इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचा. ही विल से, रिपोर्टिंग व्हर्ब कशामध्ये आहे, फ्युचर टेन्स, शॅल विल आलं की फ्युचर टेन्स. आय विल प्ले क्रिकेट, ही विल से दॅट ही विल प्ले क्रिकेट. विल दोनदा आलेला आहे, कनेक्टर दॅट वापरलेला आहे. हे एक्झाम्पल तुम्हाला क्लिअर झालं असेल तर तुमचा एकही मार्क कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. हे लक्षात आलं तुमच्या. पुढे जाऊया. अदर चेंजेस, इतर चेंजेस काय होतात आपण चटकन बघूया. स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट पण घेऊ शकता.
डायरेक्ट मध्ये धिस असेल तर इनडायरेक्ट मध्ये दॅट. दीजचे दोज, टुडेचे दॅट डे, टुनाईटचे दॅट नाईट, टुमॉरो उद्याचे द नेक्स्ट डे, यस्टरडेचे द डे बिफोर किंवा द प्रिव्हियस डे, नावचे देन, हियरचे देअर, हिदरचे दीदर. आता हिदर आणि दीदरचा अर्थ काय होतो? हियर आणि देअर. हे जुनं इंग्लिश आहे, हिदर आणि दीदर. बायबलमध्ये किंवा लॉच्या पुस्तकांमध्ये वाचायला मिळतं किंवा जुन्या कवितांमध्ये वगैरे वाचायला मिळतं. ॲगो म्हणजे पूर्वीचं काय होणार? बिफोर. धसचं सो, कमचं गो आणि जर केम असेल तर वेंट होणार. नेक्स्ट वीक, नेक्स्ट मंथ, नेक्स्ट इयर, नेक्स्ट मंडेचं काय होणार? द फॉलोइंग वीक, मंथ, इयर, मंडे जे काय असेल ते. हे 13 महत्वाचे चेंजेस आहेत अदर दॅन द टेन्सेस. टेन्सेस मध्ये तर बदल होणारच आणि 2 गोष्टींमध्ये टेन्स बदलणार नाही, आता आपण बघितलं. आणि बाकीचे जे चेंजेस आहेत ते मात्र असे होणार. इथपर्यंत क्लिअर झालं? आपण पहिल्या प्रकाराला सुरुवात करणार आहोत. आता बघा, टाइप्स ऑफ इनडायरेक्ट स्पीच. किती टाइप्स आहेत इनडायरेक्ट स्पीचचे? जेवढे वाक्यांचे प्रकार आहेत तेवढे इनडायरेक्ट स्पीचचे प्रकार आहेत. हे कायम मनाशी खुणगाठ बांधून ठेवायची. 5वा प्रकार मी मुद्दाम इथे घेतलेला नाही कारण त्याच्यासाठीचे नियम वेगळे आहेत. मुख्य जे आहेत 4 आहेत: स्टेटमेंट, इम्परेटिव्ह, क्वेश्चन आणि एक्सक्लामेटरी. आज आपण फोकस करणार आहोत फक्त स्टेटमेंट वरती. रिपोर्टिंग व्हर्ब काय असणार आहे? सेड तर सेड, टोल्ड जर ऐकणाऱ्या व्यक्तीचा उल्लेख असेल तर टोल्ड, आस्क्ड विचारले, कधी कधी विचारू पण शकतात स्टेटमेंटच्या माध्यमातून. इथला रिपोर्टिंग व्हर्ब आणि त्याचा काळ हे कायम लक्षात ठेवायचंय. आणि कनेक्टर म्हणजे इन्व्हर्टेड कॉमाच्या आतील आणि इन्व्हर्टेड कॉमाच्या बाहेरील वाक्य जोडायचं काम कोण करतो? दॅट करतो. इतर चेंजेस काहीही नाहीत. हे क्लिअर झालं सगळ्यांना? पुढे जाऊया. स्टेटमेंट डायरेक्ट मध्ये आय हॅव बीन टू बोस्टन, शी टोल्ड मी. बोलणारी व्यक्ती कोण आहे? स्पीकर शी. ऐकणारी कोण आहे? मी आहे. बघूया काय तर. इनडायरेक्ट शी टोल्ड मी. कनेक्टर कोण आहे? दॅट. आयचं काय होणार? शी टोल्ड मी दॅट शी. आय काय होणार? शी. हॅवचं काय होणार? हॅड बीन टू बोस्टन. काही अवघड नाही या. नेक्स्ट आय एम प्लेइंग द गिटार, शी एक्सप्लेन्ड. बघूया. शी बोलणारी व्यक्ती तीच आहे, ऐकणाऱ्या व्यक्तीचा उल्लेख नाही आहे. एक्सप्लेन्डला एक्सप्लेन टू करायची गरज नाही एक्सप्लेनच्या नंतर. कनेक्टर आहे दॅट. आय स्वतःबद्दल बोलत आहे म्हणून शी. एमचं काय होणार? वॉज प्लेइंग द गिटार. जाता जाता आणखी एक गोष्ट, गिटार काय आहे? म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे, म्युझिकचं वाजवण्याचं इन्स्ट्रुमेंट आहे. कोणत्याही म्युझिक इन्स्ट्रुमेंटच्या आधी आर्टिकल काय लागतं? द लागतं. आता दुसरं वाक्य कसं घेतलंय बघा मी. आय लव्ह प्लेइंग द गिटार, शी एक्सप्लेन्ड. याचं इनडायरेक्ट कसं होणार पहा. शी एक्सप्लेन्ड, कनेक्टर दॅट, शी स्वतःबद्दल बोलतेय, आयचं शी. इथं मी लव्हचं काय केलंय? लव्स केलेलं आहे. याचा पास्ट टेन्स होणार नाही कारण स्वतःचे लाईक्स, डिसलाईक्स, प्रेझेंट हॅबिट तुम्हाला आठवत असेल तर ह्याच्याविषयी जेव्हा तुम्ही बोलत असता त्यावेळेस त्याचा काळ बदलायचा नाही, तो आहे तसा प्रेझेंट मध्ये ठेवायचा. शी एक्सप्लेन दॅट शी लव्स प्लेइंग द गिटार, हे तसंच राहणार. पण इथं मात्र आय एम प्लेइंग द गिटार, मी आता सध्या गिटार वाजवत आहे. ती माझी आवड आहे का, नावड आहे का, माझी हॅबिट आहे, हॉबी आहे, काहीच सांगितलेलं नाही. आय एम प्लेइंग द गिटार. म्हणून याचा मात्र आपण काय बदलणार आहे? टेन्स बदलणार आहे. आणि इथं मात्र तो बदलत नाही बिकॉज वी आर टेलिंग, वी आर नरेटिंग द लव्ह, लाईक, डिसलाईक याच्याविषयी बोलत आहोत. ओके, सो ऑलवेज रिमेंबर वाक्य काय दिलेलं आहे, त्याचा अर्थ काय होतो, त्याच्यानुसार आपल्याला सगळा विचार करून टिक मार्क करायचं आहे. पुढचं अजून एक स्टेटमेंट बघूया, मग पीवायक्यू कडे जाऊया आपण. ही सेड शी हॅज फिनिश्ड हर होमवर्क येस्टरडे. काय येणार बघा. ही स्पीकर, सेड सेड, कनेक्टर काय? दॅट. शी कोण? ती, ते तसंच राहणार. हॅज हॅड, फिनिश्ड फिनिश्ड तसंच राहणार. हर हर, होमवर्क. येस्टरडेचं काय होणार? द प्रिव्हियस डे होणार. सगळ्यात मोठा बदल. ओके, आता सुरुवात करूया आपण. प्रश्नांना सुरुवात करूया. 1 ते 25 प्रश्न आहेत. सगळे TCS आणि IBPS पॅटर्न नुसार ज्या परीक्षा घेतलेल्या आहेत
त्याच्यातूनच हे प्रश्न घेतलेले आहेत. एकही प्रश्न माझ्या मनाचा नाही. त्यामुळे माझ्या बरोबर प्रश्नांची उत्तरे सोडवा. किती उत्तरं तुमची बरोबर येतात ते मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा. सुरुवात करूया. या एपिसोडमध्ये मी आधी सांगितल्याप्रमाणे आपण फक्त स्टेटमेंट हेच कव्हर करणार आहोत. ओके, साध्या वाक्याचं इनडायरेक्ट कसं करायचं ते तुम्हाला कितपत येतं, त्याच्यामध्ये तुमची मास्टरी किती आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतःलाच आजमावून बघणार आहात. बघूया. क्वेश्चन नंबर 1. ही सेड आय हॅव टू कुक डिनर फॉर माय वाईफ. एलिमिनेशन मेथडचा आपण विचार करणार आहोत. सेड पहिल्यांदा काय बघायचं, रिपोर्टिंग व्हर्ब बघायचं. याचा काळ कोणता आहे, सिंपल पास्ट आहे. सिंपल पास्ट म्हणजे आपलं सगळं बदलणार. पहिलं ही सेज, तुम्हाला सिंपल प्रेझेंट करायला कुणी सांगितलं, त्यांनी जे काही दिलेलं असेल, जो कोणता काळ दिलेला असेल तो आपण तसाच ठेवायचा आहे. सो फर्स्ट इज खारिज निघून गेलं. ही सेड दॅट, दॅट कनेक्टर बरोबर आहे. ही हॅज, इथं हॅवचं काय व्हायला पाहिजे, हॅड व्हायला पाहिजे. हे पण गेलं. दुसरं खारिज. तिसरं ही टेल्स, पुन्हा हीच चूक केलेली आहे. प्रेझेंट टेन्स कशासाठी, तिसरं पण गेलं. चौथा अर्थातच बरोबर असणार. ही सेड दॅट कनेक्टर आहे. आयचं होणार ही, हॅवचं होणार हॅड. टू कुक डिनर फॉर माय वाईफचं काय होणार, हिज वाईफ. नेहमी लक्षात ठेवा हिज वाईफ असते, हर वाईफ असत नाही कधी, हिज वाईफ. ओके. सेकंड बघा, शालिनी टोल्ड मी दॅट हर पेरेंट्स हॅड ऑलरेडी व्हिजिटेड नैनिताल. फुल स्टॉप. वाक्य डायरेक्ट मध्ये का इनडायरेक्ट मध्ये, अर्थातच इनडायरेक्ट मध्ये वाक्य आहे आणि आपल्याला करायचं आहे डायरेक्ट मध्ये. हु इज द स्पीकर, शालिनी इज द स्पीकर. टोल्ड हे रिपोर्टिंग वर्ब आहे. मी कोण आहे, लिसनर आहे. दॅट निघून जाणार, कॉमा इनटू इन्व्हर्टेड कॉमा. हर पेरेंट्स, कोण बोलतीये, शालिनी. ती काय म्हणणार, हरचं काय होणार, माय. पेरेंट्सला पेरेंट्स. हॅडचं काय होणार, हॅव. हॅव ऑलरेडी व्हिजिटेड, व्हिजिटेडच राहणार कारण हॅव हॅज हॅडच्या नंतर क्रियापदाचं तिसरं रूप येतं. फुल स्टॉप आणि इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट पाहिजे. बघा कुठं कुठं आलंय असं. दुसऱ्यामध्ये चला, सेज करायला कुणी सांगितलंय, नाही. रिपोर्टिंग वर्ब कशात आहे, पास्ट मध्ये आहे, पास्ट मध्ये आहे. ओके, सो सेज दुसरं निघून जाणार. शालिनी टोल्ड, टोल्ड नंतर कधीही टू येत नाही, आधी पण सांगितलेलं आहे, निघून गेला हा पण ऑप्शन. शालिनी सेड टू मी, शालिनी सेड टू मी माय पेरेंट्स विल व्हिजिट. विल कशासाठी, फ्युचर टेन्स कशासाठी, हॅड ऑलरेडी व्हिजिटेड नैनिताल इज द करेक्ट आन्सर. आता इथं काय व्हायला पाहिजे, हॅव व्हायला पाहिजे, परंतु त्यांनी हॅड ठेवलेलं आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. जर आपल्याला एक चूक किंवा एक चूक म्हणता येणार नाही, 100% चूक म्हणता येणार नाही, हॅड असं ते डायरेक्ट मध्ये पण म्हणू शकतात. असं असेल तर त्यातल्या त्यात बरोबर आन्सर कोणतं असणार आहे, चौथं असणार आहे. विल होणार नाही. दुसऱ्यामध्ये तेच वाक्य आहे परंतु इथं रिपोर्टिंग वर्बचा काळ विनाकारण बदललेला आहे म्हणून दुसरं चुकीचं आहे. तिसऱ्यामध्ये तर काही वाक्यच पूर्ण केलेलं नाही आहे, व्हिजिट्स घेतलंय, प्रेझेंट टेन्स घेतलंय. अशा ठार चुकीच्या ऑप्शन्स पैकी चौथा ऑप्शन जर आपला बरोबर असेल तर, मोस्ट अप्रोप्रिएट असेल तर त्याला टिक मार्क करायचं. तिसरा प्रश्न बघा. सारा सेड टू हिम, सेड टू रिपोर्टिंग वर्ब कशामध्ये, पास्ट मध्ये, म्हणजे आतला काळ बदलणार, हे नक्की झालं. आय कॉल्ड युअर मदर येस्टरडे, मी तुझ्या आईला काल बोलावले. बघा आता, सारा टोल्ड हिम दॅट, अर्थातच दॅट सगळीकडे दिलेला आहे म्हणजे कनेक्टरच्या आधारावरती आपल्याला एलिमिनेशन करायचा काही चान्स नाही. टोल्ड हिम, टोल्ड हिम. चौथा निघून जातो, टेल्स केलेला आहे, प्रेझेंट टेन्स घेतलेला आहे आणि इथं रिपोर्टिंग वर्ब पास्ट मध्ये आहे. सो चौथा ऑप्शन खारिज. बघा, सारा सेड टू हिम आय, आयचं काय होणार, सारा स्त्रीलिंग आहे म्हणून शी. आता कॉल्ड कडे लक्ष द्या. कॉल्ड हे सिंपल पास्ट मध्ये आहे आणि त्याचं काय होणार, परफेक्ट पास्ट होणार म्हणून कॉल्डचं काय होणार, हॅड कॉल्ड. ओके, युअरचं काय होणार, हिम आहे, ऐकणारा हिम आहे, त्याची हिज मदर. येस्टरडेचं काय येणार, द प्रिव्हियस डे. बघा हे चेंजेस कुठे कुठे आहेत. पहिल्यामध्ये हॅज कॉल्ड येणार का, नाही, हॅड पाहिजे. शी हॅड कॉल्ड, शी हॅड कॉल्ड. माय मदर येईल का, नाही, हिज मदर, हिज मदर. सो सेकंड इज द करेक्ट वन आणि प्लस इथे येस्टरडे पण आहे म्हणून सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. बघा, आपल्याला नियम पटापट अप्लाय करता आले पाहिजेत की आधी सगळ्यात आपण काय बघत असतो, रिपोर्टिंग व्हर्बचा टेन्स बघत असतो.
तो जर पास्ट मध्ये असेल तर आतलं सगळं बदलणार, तो जर प्रेझेंट मध्ये आणि फ्युचर मध्ये असेल तर आतलं काही बदलणार नाही. त्यानंतर सर्वनामांकडे लक्ष देणार, बोलणाऱ्या व्यक्तीचं लिंग कोणतं आहे, ऐकणाऱ्या व्यक्तीचं लिंग कोणतं आहे, वचन कोणतं आहे, हे बघून आतले सगळे आपण प्रोनाऊन बघणार. ओके, पुढचं बघूया म्हणजे अजून आपल्या लक्षात येईल. शी सेड शी कॅनॉट टीच सायन्स. ती स्वतःबद्दल नाही बोलत हा. शी सेड शी, ती म्हणाली की ती दुसरी कुणीतरी कॅनॉट टीच सायन्स. बघूया. शी सेड वाक्य जोडणार आहे आपण दॅटने. शीला शी तसंच राहणार, आय होणार नाही. ती स्वतःबद्दल बोलत नाही, दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोलते, म्हणून आय तर येणारच नाही इथे. तर शी सेज, सेज काय आहे प्रेझेंट टेन्स, हे काय आहे पास्ट मध्ये. सो 1 2 3 तिन्ही ऑप्शन्स नाहीसे झाले. शी सेड दॅट शी कॅनॉटचं काय झालं कुड नॉट टीच सायन्स. फोर्थ इज द करेक्ट ऑप्शन. बघा नंबर 5 बघा. माय मॅथ्स टीचर सेड ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. या वाक्याकडे जरा लक्ष द्या. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी काय आहे, काय आहे हे मॉरल ट्रूथ आहे, त्रिकालाबाधित सत्य आहे. प्रामाणिकपणा हीच बेस्ट पॉलिसी आहे. ओके, त्यामुळे याचा काळ बदलणार नाही जरी रिपोर्टिंग वर्ब हे आपलं पास्ट मध्ये असलं तरी. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी कुठे दिसतंय, इथे दिसतंय बघा. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. पहिला आणि दुसरा ऑप्शन गेले, कारण ऑनेस्टी वॉज म्हटलंय, ऑनेस्टी कॅन बी म्हटलंय नाही, ऑनेस्टी इजच पाहिजे. माय मॅथ्स टीचर प्रीच्ड. टू प्रीच मीन्स उपदेश देणे. प्रीच्ड कनेक्टर कुठे आहे, कनेक्टर कुठे आहे, कनेक्टरचा इथे पत्ताच नाहीये. सो तिसरा ऑप्शन रॉंग. माय मॅथ्स टीचर सेड दॅट कनेक्टर वापरलेला आहे, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. फोर्थ इज द करेक्ट आन्सर. बघा आपला स्कोअर काय होतंय बघा तसंच. 6. रोशन टेल्स हर दॅट शी इज अ व्हेरी काइंड लेडी. टेल्स रिपोर्टिंग वर्ब कशामध्ये आहे, प्रेझेंट मध्ये आहे, त्यामुळं अर्थातच आतला काळ बदलणार नाही. रोशन स्पीकर, हर काय आहे लिसनर, दॅट निघून जाणार, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा. रोशन टेल्स हर कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा. आय येणार का, स्वतःबद्दल बोलते का नाही, तिसऱ्याबद्दल बोलते, त्यामुळं शीचं काय होणार यू. इजला इज तसंच राहणार, कारण हे काय आहे प्रेझेंट मध्ये रिपोर्टिंग वर्ब, अ व्हेरी काइंड लेडी. बघा आता चौथं निघून जाणार, सेड टू आलेला आहे, दिलेलं कशात आहे तुम्हाला प्रेझेंट मध्ये, ते प्रेझेंट मध्येच ठेवायला पाहिजे. रोशन सेज टू हर तिन्हीकडे आहे, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा. यू आर अ व्हेरी काइंड लेडी. यू हॅव बीन कशासाठी नाही, यू वॉज. हे तर सगळ्यात ब्लंडर आहे हे. यूच्या पुढे तुम्ही वेअर तर म्हणा ना, यू वॉज कधीच असत नाही. सो सेकंड अँड थर्ड आर रॉंग, द फर्स्ट वन इज करेक्ट. रोशन सेज टू हर यू आर अ व्हेरी काइंड लेडी. ओके, नंबर 7 बघा. मीना सेड आय वॉज रायटिंग अ लेटर फुल स्टॉप. ओके, मीना स्त्रीलिंगी आहे, सेड पास्ट टेन्स मध्ये आहे, दोन वाक्य जोडली जाणार दॅटने. मीना स्वतःविषयी बोलते, स्त्रीलिंगी आहे, आयचं काय होणार शी. आता वॉजचं काय होणार, टेबल आठवा, टेबल आठवा, आठवत नसेल तर व्हिडिओमध्ये मागे जा आणि बघा. वॉज आणि वेअर आपल्याला दिलेला असेल जर डायरेक्ट मध्ये, तर आपण काय करतो त्याचं हॅड बीन करतो, हॅड बीन करतो, परफेक्ट करतो, पास्ट परफेक्ट करतो. बघा मीना सेड दॅट शी वॉज रायटिंग, सेड दॅट टोल्ड मी. मीचा उल्लेख आहे का इथं, कशासाठी मी, एक्स्ट्राची माहिती. सेड दॅट शी इज, इज तर होणारच नाही, प्रेझेंट टेन्स कशासाठी. फोर्थ रॉंग, थर्ड रॉंग. वॉज नाही, काय होणार हॅड बीन. मीना सेड दॅट शी हॅड बीन रायटिंग अ लेटर. सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. व्हिडिओ पॉज करून बघा, एक्सप्लेनेशन जे सांगते ते नीट ऐका. नंबर 8 बघा, चला थोडस लांबलचक वाक्य आहे. सो यू नीड टू पे अटेन्शन टू ईच अँड एव्हरी वर्ड, ईच अँड एव्हरी डिटेल. बघा दीपिका सेड टू, रिपोर्टिंग वर्ब आहे पास्ट मध्ये, म्हणजे अर्थातच आपला काळ बदलायचा आहे. हर मदर, दीपिका स्त्रीलिंग आहे, फेमिनाईन आहे, हर मदर ती पण फेमिनाईन आहे. आय एम गोइंग टू अटेंड माय सोशोलॉजी लेक्चर. आयचं काय होणार दीपिका, ती काय म्हणते शी. एमचं काय होणार इज.
गोइंग टू अटेंड, मायचं काय होणार हर. म्हणून लिंगाला महत्व आहे बघा. हिज म्हणणार का हर म्हणणार? शी विल से हर, कारण ती स्त्रीलिंगी आहे. बरोबर आहे. बघूया इजचं काय होणार? अर्थातच इनडायरेक्ट मध्ये वॉज होणार. बघूया. दीपिका टोल्ड हर मदर, सेड टू हर मदर, आस्क्ड. मी सोशॉलॉजीचं लेक्चर करायला जाणार आहे हे सांगणे आहे की विचारणे आहे? सांगणे आहे. आस्क्ड नाही येणार. चौथं इथल्या इथं गेलं पहा. आता कनेक्टर काय? दॅट सगळीकडे वापरलेलं आहे. शी आहे. आता वॉज गोइंग का इज गोइंग? अर्थातच वॉज गोइंग, म्हणजे दुसरा ऑप्शन गेला, कारण इथं काय आहे? इज गोइंग आहे. ओके. अटेंड, टू अटेंड हर सोशोलॉजी लेक्चर, टू अटेंड माय सोशोलॉजी लेक्चर. बघा प्रोनाऊनला पण तितकंच महत्व आहे जेव्हा तुम्हाला करेक्ट ऑप्शन चूज करायचा असतो. सो इट इज हर सोशोलॉजी लेक्चर, ना की माय सोशोलॉजी लेक्चर. सो विच वन इज द करेक्ट आन्सर? द फर्स्ट वन. लक्षात येते का पहा. नंबर 9 बघूया. रघु सेड, रघु मेल पर्सन मॅस्क्युलिन जेंडर, सेड पास्ट मध्ये आहे, आतला काळ बदलणार. आय होप टू सी माय मदर धिस मंथ. मी माझ्या आईला या महिन्यामध्ये भेटण्याची आशा करतो. रघु सेड दॅट सगळीकडे आहे, हो सगळीकडे आहे, म्हणजे एलिमिनेशन करण्यासाठी आधार नाही आपल्याला. आयचं काय होणार? ही. होपचं काय होणार? होप्ड पास्ट टेन्स. टू सी, मायचं काय होणार? हिज. रघु काय आहे? मॅस्क्युलिन जेंडर. धिसचं काय होणार? पहा, हे बारीक सारीक चेंजेस आपण विसरून जातो नंतर. धिसचं होणार दॅट. धिस कुठं दिसतंय? इथं दिसतंय. हे दुसरं चुकलं. ओके, दुसरं एलिमिनेट झालं. रघु सेड दॅट ही, बरोबर आहे. होप्ड टू. सीन कशासाठी? सीन नाही. टूच्या नंतर काय येतं? नेहमी V1 येतं, क्रियापदाचं मूळ रूप येतं. सीन नाही, V3 नाही. रघु सेड दॅट ही होप्स कशासाठी? प्रेझेंट टेन्स कशासाठी? इट विल टर्न इन टू सिम्पल पास्ट. तिसरा पण ऑप्शन निघून गेला. चौथा, रघु सेड दॅट ही होप्ड टू सी माय मदरचं काय होणार? हिज मदर. धिसचं काय होणार? दॅट मंथ. चौथं बरोबर आन्सर आहे. नंबर 10 चला बघूया. अजय टोल्ड पॅम दॅट पूनम हॅड नॉट बीन होम फॉर एजेस. वाक्य आहे इनडायरेक्ट मध्ये, करायचं आपल्याला डायरेक्ट मध्ये. हु इज द स्पीकर? अजय इज द स्पीकर. टोल्ड काय आहे? रिपोर्टिंग वर्ब, पास्ट मध्ये आहे, म्हणजे आतला काळ बदलणं अपेक्षित आहे आपण. पॅम लिसनर आहे. दॅट निघून जाणार. कॉमा इनटू इन्व्हर्टेड कॉमा. कुणाबद्दल बोलत आहेत? पूनम बद्दल बोलत आहेत. पूनम हॅड नॉट, हॅडचं काय होणार? हॅज होणार, म्हणजेच डायरेक्ट मध्ये ते हॅड झालं. हॅज नॉट बीन होम फॉर एजेस, इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट. बघा चला. अजय टोल्ड टू पॅम, मग असेच सांगितलं टोल्डच्या नंतर टू येत नाही, पहिला ऑप्शन निघून गेला. अजय सेड टू पॅम येऊ शकतं. अजय सेज टू पॅम, सेज कशासाठी? पास्ट मध्ये आहे तर पास्टच पाहिजे. तिसरा ऑप्शन पण निघून गेला. अजय सेड टू पॅम. ओके, बघूया दुसरा आणि चौथा. पूनम इज नॉट बीन नाही. पूनम हॅज नॉट बीन होम फॉर एजेस. फोर्थ इज द करेक्ट ऑप्शन. म्हणजे प्रत्येक बारकाव्याकडे तुम्ही चटाचट नजरा घालत गेला तर 5 सेकंदाच्या आत तुम्हाला आन्सर येणारच, त्याच्यामध्ये काही शंका नाही. क्वेश्चन नंबर 11. शी सेड दॅट शी हॅड कम फ्रॉम द हॉस्पिटल द प्रिव्हियस डे. शी कोण आहे? स्पीकर आहे. सेड रिपोर्टिंग वर्ब, इनडायरेक्ट मध्ये वाक्य आहे, आपल्याला डायरेक्ट करायचं आहे. लिसनर कोण आहे? आपल्याला दिलेलं नाहीये. दॅट निघून जाणार. कॉमा इनटू इन्व्हर्टेड कॉमा. ती स्वतःबद्दल बोलत आहे, म्हणून शीचं काय होणार? आय. आता हॅड कमच्या बाबतीत आपण जरा केअरफुली विचार करायला पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं की सिंपल पास्ट असेल तर त्याचं काय होणार? परफेक्ट पास्ट होणार. परफेक्ट पास्ट होणार. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देताना दिलं होतं की ईट असेल तर त्याचं काय होणार? एट होणार. पण जर तुम्हाला देतानाच एट दिलं असेल तर तुम्ही काय करणार? हॅड इटन करणार. बरोबर आहे. जर तुम्हाला हॅड कम दिलेला असेल, हॅड इटन दिला असेल तर काय येणार? एट येणार. तसंच हॅड कम दिला असेल तर त्याचं काय होणार? केम होणार. लक्षात येते का? पहा, उलट जायचंय आपल्याला, उलट डोकं लावायचंय.
आय केम फ्रॉम द हॉस्पिटल द प्रिव्हियस डेचं काय होणार, येस्टरडे होणार, येस्टरडे. ओके, बघा लक्ष द्या. बघूया, शी सेड, शी टोल्ड, शी सेड टू मी. येथे कुठे एलिमिनेशनला आपल्याला वाव नाही. शीचं काय होणार, आय केम फ्रॉम द हॉस्पिटल, आय केम फ्रॉम द हॉस्पिटल दॅट डे येणार का, हो दॅट डे. दॅट डे कुणासाठी असणार, दॅट डे टुडे साठी असणार. टुडे जर दिला असेल तर आपण त्याचं दॅट डे करतो. हे तिथं होत नाही, म्हणजे सगळं बरोबर आहे, परंतु हा शब्द इथं चुकला. फर्स्ट इज रॉंग. शी टोल्ड आय वॉज कमिंग, आयएनजीचा प्रश्नच येत नाही इथं व्हर्बचं, त्यामुळे हा पण चुकीचा आहे ऑप्शन. आय केम फ्रॉम द हॉस्पिटल येस्टरडे, बरोबर आहे. येस्टरडे द प्रिव्हियस डे साठी येस्टरडे. हॅड कमचं काय होणार, केम. सो थर्ड इज द करेक्ट ऑप्शन. शी सेड टू मी आय कम्स, फार चुकीचं आहे. ही, शी, इट कम्स तरी म्हणावं, आय कम्स कधीही असत नाही इंग्लिशमध्ये. थर्ड इज द करेक्ट ऑप्शन. पुढे जाऊया. 12वा प्रश्न. करुणा सेड आय हॅवंट रेड द प्ले. तो प्ले म्हणजे नाटक वाचलेलं नाहीये. करुणा स्त्रीलिंगी आहे, फेमिनाईन जेंडर. सेड रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट मध्ये आहे. दोन कशाने जोडले जाणार, दॅट. ती स्वतःविषयी बोलतीये, त्यामुळे काय येणार, शी. हॅवंटचं काय येणार, हॅडंट, कारण आपल्याला आतला काळ बदलायचा आहे, पास्ट मध्ये रिपोर्टिंग व्हर्ब. रेड द प्ले. बघूया, करुणा सेड दॅट सगळीकडे आहे, इथं काय एलिमिनेशन होऊ शकत नाही. शी कुडंट, कुडंट कशासाठी, हॅडंट, बरोबर आहे. हॅझंट येणार नाही, डिडंट येणार नाही. हॅडंट रेड द प्ले. सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. 13व्या वाक्यापाशी आलेला आहोत. आपला स्कोर बघा. जे एक्सप्लेनेशन दिलं जात आहे ते काळजीपूर्वक ऐका. मृणाल सेड, सेड रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट मध्ये. मृणाल फेमिनाईन जेंडर. आय विल सी यू लेटर, ती स्वतःविषयी बोलतेय. आयचं काय होणार, शी. विलचं काय होणार, वुड. सीचं सॉ होणार का, नाही. ऑक्झिलरीच्या नंतर, हेल्पिंग व्हर्बच्या नंतर जे काही, म्हणजे मॉडेल ऑक्झिलरीच्या नंतर जे काही व्हर्ब येतात ते V1 च्या रूपातच राहतात. यू ऐकणारी व्यक्ती इथं नाही. यूचं काय येणार, मी, हिम, हर, काही येऊ शकतं. लेटरला लेटर. बघूया आता आपण. मृणाल सेड दॅट सगळीकडे आहे. ओके. शी वुड, विलचा प्रश्न येत नाही. शी कॅन नाही, शी विल नाही, शी वुड. सी इथं मी घेतलेलं आहे, ठीक आहे, मला म्हणाले. सी मी लेटर. फोर्थ इज द करेक्ट ऑप्शन. 14वा प्रश्न बघूया. बघा, शी सेड आय हॅड सॉल्व्ड द पझल्स. अनेकांना प्रश्न पडतो की देतानाच त्यांनी हॅड आणि पीपी दिलेला असेल किंवा V3 दिले असेल तर त्याचं डबल हॅड करायचं का, बघूया. शी फेमिनाईन जेंडर, सेड पास्ट मध्ये, त्यामुळे आतला काळ बदलणार. आयचं काय होणार, स्वतःबद्दल बोलते म्हणून शी. हॅड सॉल्व्ड ला हॅड सॉल्व्डच राहणार. हॅड सॉल्व्ड असं वगैरे काही होणार नाही, असत नाही. हॅड सॉल्व्ड द पझल्स. बघा, शी सेड दॅट, शी सेड दॅट, शी सेड दॅट. काय, शी हॅज बीन सॉल्विंग, नाही. शी हॅड सॉल्व्ड, बरोबर आहे. शी हॅड सॉल्व्ड, नाही. हा कुठला काळ आहे, असं असत नाही. शी हॅड बीन सॉल्व्ड, नाही. शी हॅड बीन सॉल्विंग तरी म्हणायचं, तरी पण ते चुकीचंच असलं असतं अर्थात. सो दीज ऑल आर रॉंग एक्सेप्ट द सेकंड ऑप्शन. बघूया पुढचा. राम सेज आय वॉन्ट टू अडॉप्ट अ डॉग. बघा, सेज पहिलं पकडायचं रिपोर्टिंग व्हर्ब प्रेझेंट टेन्स मध्ये आहे, त्यामुळे आतला काळ बदलत नाही. राम सेज दोन कशाने जोडणार, वाक्य दॅटने. स्वतःबद्दल बोलतोय, ही. वॉन्टचं काय येणार बघा, वॉन्टचं. राम तृतीय पुरुष, एक वचन, वर्तमान काळ, त्यामुळे वॉन्टचं काय होणार, वॉन्ट्स टू अडॉप्ट अ डॉग. बघा, सेज बरोबर आहे, सेड नाही, सेज ठीक आहे, सेज ठीक. ही वॉन्ट्स, दॅट आहे का, दुसरं निघून गेलं. दॅट आहे का, आहे आहे आहे. ही वॉन्ट्स टू अडॉप्ट डॉग, बरोबर आहे. तिसरं, राम सेज दॅट राम वॉन्ट्स टू अडॉप्ट. कशाला परत, इथं काय पाहिजे, ही पाहिजे. नाऊनच्या नंतर प्रोनाऊन पाहिजे. ही वॉन्टेड, भूतकाळ नको मला. सो फर्स्ट इज द करेक्ट ऑप्शन. नंबर 16 बघूया. श्याम सेड माय वाईफ इज टीचिंग मॅथमॅटिक्स टू स्टुडंट्स. बघा, श्याम मॅस्क्युलिन जेंडर आहे,
सेड पास्ट मध्ये आहे, आतला काळ बदलणार. माय वाईफ स्वतःच्या बायकोबद्दल तो बोलतोय, हा मॅस्क्युलिन जेंडर आहे, हिज वाईफ. इजचं काय होणार, वॉज. टीचिंग बाकी सगळं आहे तसं. चला सुरुवात करूया. पहिला ऑप्शन श्याम सेज, प्रेझेंट टेन्स आला, इथेच घात झाला, पहिलं सेंटेन्स निघून गेलं. श्याम सेड दॅट हिज वाईफ वॉज, बरोबर आहे. हिज बरोबर आहे, टीचिंग बरोबर आहे, स्टुडंट्स बाकी सगळं बरोबर आहे. श्याम सेड दॅट हिज वाईफ हॅज बीन, कशाला नाही, टेन्स चुकीचं आहे. श्याम सेड दॅट हिज वाईफ इज टीचिंग, नाही. सो सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. कितीही लांबलचक वाक्य असू दे, जिथे चेंजेस होतात तिथे होत आहेत का हे जर आपल्याला पटपट लक्षात यायला लागलं तर 5 ते 7 सेकंदाच्या आतमध्ये आपल्याला आन्सर यायलाच पाहिजे, तेही बरोबर आन्सर यायला पाहिजे. पुढचं, ही सेज माय लाईफ हॅज नो पर्पज. सेज ला पकडा. सेज प्रेझेंट मध्ये आहे, आतला काळ बदलणार नाही. हॅज ला हॅज तसंच राहणार. ही मॅस्क्युलिन जेंडर, पुल्लिंगी आहे, मग काय येणार, माय लाईफचं काय येणार, हिज लाईफ. हॅज नो पर्पज. सेड नाही, कशाला, पास्ट टेन्स. सेज बरोबर आहे. सेड, ही सेड नाही येणार, पास्ट टेन्स केलाय विनाकारण. ओके, ही सेज दॅट हिज लाईफ हॅज नो पर्पज, बरोबर आहे. दॅट हिज लाईफ हॅड, पास्ट टेन्स विनाकारण केलंय. फोर्थ इज रॉंग, सेकंड इज करेक्ट. नंबर 18 बघा. द वर्कर सेड दॅट दे माइट गेट लेट ड्यू टू अव्हलॅन्च. अव्हलॅन्च म्हणजे बर्फ, लँडस्लाइड जसा होतो तसं बर्फाचं, ग्लेशियर्स जे असतात ते खाली येतात किंवा बर्फाच्या कडे कोसळणे, दॅट इज कॉल्ड अव्हलॅन्च. बोलणारे कोण आहेत, वर्कर्स. अनेक वचन आहेत बघा, अनेक वचन, प्लुरल आहे. सेड पास्ट टेन्स म्हणजे आतला काळ बदलणार. दॅट निघून जाणार, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा. दे माइट, देचं काय होणार आता इथे, वी. माइटचं काय होणार, मे. गेटला गेट तसाच राहणार. मग असे सांगितलंय सगळ्या ऑक्झिलरीच्या नंतर V1 ची रचना तशीच राहते, ड्यू टू बाकी सगळं आहे तसं. ओके, बघा बघा आता. द वर्कर सेड सगळीकडे आहे. ओके, दे माइट, देचं काय होणार, वी होणार, पहिला ऑप्शन निघून गेला. वी माइट, माइटचं काय होणार, मे. इथं माइट तसंच ठेवलंय, दुसरा ऑप्शन निघून गेला. वी मे गेट लेट ड्यू टू द अव्हलॅन्च, बरोबर आहे. तिसरं, वी मे गॉट, गॉट नाही पाहिजे, इथं बरोबर केलंय, वी केलंय. मेच्या नंतर काय पाहिजे, गेट पाहिजे. ओके, सो फोर्थ इज ऑल्सो रॉंग. नंबर 19 बघा. ही सेड आय एम नॉट वेल. सेड पास्ट मध्ये आहे. ही सेड वाक्य कशाने जोडणार, दॅटने जोडणार. स्वतःबद्दल बोलत आहे म्हणून ही तसंच राहणार. एमचं काय होणार, इज, पण इनडायरेक्ट मध्ये वॉज होणार, नॉट वेल. ही सेड दॅट सगळीकडे आहे, सेज नको, चौथा ऑप्शन निघून गेला. ही सेड दॅट ही इज नाही, ही वॉज पाहिजे. आय एम नाही, ही वॉज पाहिजे, ही वॉज नॉट वेल. थर्ड इज द करेक्ट ऑप्शन. चला 20 पर्यंत आपण आलेलो आहोत. किती स्कोअर झाले बघा. आता जास्त एक्सप्लेनेशनची गरज नाहीये, तुम्हाला कळतंय आता, म्हणजे एवढी वाक्य सोडवल्यानंतर कुठलंही वाक्य समोर आलं की आपल्याला करता आलं पाहिजे. शीला सेड टू द क्लायंट. शीला फेमिनाइन जेंडर, सेड टू पास्ट. द क्लायंट स्त्रीलिंग आहे का पुल्लिंग आहे आपल्याला माहिती नाही. आय एम द रिजनल डिरेक्टर, ती स्वतःबद्दल बोलत आहे. शीला, आयचं काय होणार, शी. एमचं काय होणार, इज, पण इनडायरेक्ट मध्ये काय होणार, वॉज. वॉज, शी वॉज द रिजनल डायरेक्टर. बघा कुठे येते, शीला सेड टू द क्लायंट दॅट. शीला सेड टू द क्लायंट दॅट, कनेक्टरचा पत्ता नाही, रॉंग. शीला सेड टू द क्लायंट दॅट शी इज, इज नको मला, वॉज पाहिजे. शीला सेड टू द क्लायंट दॅट शी वॉज द रिजनल ऑफिसर, चौथं बरोबर आहे. हॅड बीन येणार नाही. ओके, 21 21वा प्रश्न बघा. जीत सेड आय एम परफेक्टली फाईन. जीत मॅस्क्युलिन जेंडर, पुल्लिंगी आहे. सेड पास्ट मध्ये आहे, रिपोर्टिंग वर्ब. आयचं काय होणार, स्वतःबद्दल बोलतोय, ही. एमचं काय होणार, वॉज. परफेक्टली फाईन, परफेक्टली फाईन. जीत सेड दॅट, जीत सेज, सेज कशासाठी, वर्तमान काळ कशासाठी. जीत सेड दॅट ही इज, इजचं काय, एमचं काय होणार, वॉज. हे पण चुकीचं आहे.
सो तिसरा गेला, चौथा गेला. दॅट ही वॉज परफेक्टली फाईन. आय एम नाही, आयचं ही आणि एमचं वॉज होणार. सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. शेवटचे 4 प्रश्न उरलेले आहेत, लक्ष द्या. बघा, माय फादर सेड दॅट ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. हा पण प्रश्न आधी आलेला होता बघा. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, मॉरल ट्रूथ आहे, जसंच्या तसं पाहिजे. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी कुठं कुठे आहे बघा, इथे आहे, इथे आहे. वॉज येणार नाही, चौथा ऑप्शन गेला, इथे पण वॉज येणार नाही. बघूया दोन मध्ये कोण बरोबर आहे. माय फादर सेड टू मी. टू मी कुणाला म्हटलं हे दिलंय का हो त्यांनी? नाही दिलेलं. ही एक्स्ट्राची माहिती इथं घातलेली आहे, त्यामुळं दोन पैकी एकाचा विचार केला तर जास्त अप्रोप्रिएट, जास्त सुटेबल पहिला आन्सर आहे, दुसरं नाही. दुसरं बरोबर आहे, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, परंतु एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन इथं घातलेली आहे की जी प्रश्नामध्ये नाही, म्हणून पहिलं ऑप्शन आपलं जास्त बरोबर आहे. 23वा प्रश्न. 3च प्रश्न राहिलेले आहेत. चला. माय फ्रेंड सेड आय एम लिव्हिंग धिस सिटी टुडे फॉर माय हायर स्टडीज. बघा बरेचसे चेंजेस आहेत, आपण विचार करूया. माय फ्रेंड आपल्याला माहित नाही स्त्रीलिंग आहे की पुल्लिंग आहे, एवढं माहितीये. सेड पास्ट आहे म्हणजे आतलं सगळं बदलणार, काळ बदलणार. माय फ्रेंड आय, त्याने काय घेतलंय बघा, ही घेतलंय. चला, आयचं काय होणार, ही. एमचं काय होणार, वॉज. लिव्हिंगला लिव्हिंग. धिसचं काय होणार, दॅट. सिटीला सिटी. टुडेचं काय होणार, दॅट डे, दॅट डे. फॉर मायचं काय होणार, मायचं ही घेतलंय त्यामुळं हिज हायर स्टडीज. एवढे चेंजेस कशामध्ये आहेत बघा. बघा, माय फ्रेंड सेड दॅट सगळीकडे आहे. ही इज लिव्हिंग येणार का, इज नाहीच, वर्तमान काळ नाही. ही लिव्स वर्तमान काळ नाही. ही वॉज लिव्हिंग दॅट सिटी बरोबर आहे, वॉज. ही लिव्हिंग बरोबर आहे. धिसचं काय होणार, दॅट सिटी. टुडेला टुडे तसंच ठेवलंय पाहायला, त्यामुळं तिसरं ऑप्शन निघून गेलं. चौथं अर्थातच बरोबर असणार आहे. दॅट कनेक्टर दॅट, आयचं ही, एमचं वॉज, लिव्हिंग. धिसचं काय होणार, दॅट सिटी. टुडेचं काय होणार, दॅट डे. फॉर मायचं काय होणार, हिज हायर स्टडीज. सो फोर्थ इज द करेक्ट ऑप्शन. पुन्हा एकदा बघून घ्या. 24वा प्रश्न आहे, बघूया. आय टोल्ड हिम दॅट ही वॉज नॉट स्कोरिंग गुड मार्क्स इन हिज एक्झामिनेशन्स. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट, वाक्य आहे इनडायरेक्ट मध्ये, करायचं आपल्याला डायरेक्ट मध्ये. आय कोण आहे, स्पीकर आहे. टोल्ड काय आहे, रिपोर्टिंग वर्ब, पास्ट मध्ये आहे. हिमचं काय होणार, सॉरी, हिम कोण आहे, हिम लिसनर आहे. दॅट निघून जाणार आणि इन्व्हर्टेड कॉमा सुरू होणार. आय टोल्ड हिम, मी त्याला सांगितलं, त्याच्याविषयी बोलतोय म्हणजे हिचं काय होणार, यू. वॉचचं काय होणार हो इथं, वॉचचं काय होणार, काळजीपूर्वक उत्तर द्या. यूच्या नंतर काय येतं वर्तमान काळामध्ये, आर. हे इनडायरेक्ट मधलं वाक्य आहे की जे भूतकाळामध्ये आहे, डायरेक्ट करताना ते वर्तमान काळात करायचं आपल्याला. यू आर नॉट स्कोरिंग गुड मार्क्स, हिचं काय होणार, युअर एक्झाम्स. लक्षात आलं. आता बघूया. आय टोल्ड हिम यू आर रिक्वायर्ड टू स्कोर गुड मार्क्स इन युअर एक्झाम. सगळं बरोबर आहे, पण हे रिक्वायर्डची रिक्वायरमेंट होती का, रिक्वायर्ड या शब्दाची नाही, दिलेलं नाहीये मूळ वाक्यामध्ये, घुसडलेलं आहे. सो याच्यापेक्षा जर चांगले ऑप्शन्स असतील तर त्याचा आपण विचार करूया. पहिलं तुर्तास आपण साईडला ठेवून देऊया. आय सेड टू हिम यू वर. वर कशासाठी, आर पाहिजे आपल्याला, डायरेक्ट स्पीच पाहिजे, म्हणजे इथं वर्ब चुकलेला आहे, टेन्स चुकलेला आहे. आय टोल्ड हिम यू वर, परत काय आलं, वर आलं नाही. आय सेड टू हिम यू आर. यू आर बघा, हिचं काय होणार, यू. वॉचचं काय होणार, आर. नॉट स्कोरिंग गुड मार्क्स इन युअर एक्झाम्स, मीन्स हिज एक्झाम्स. ओके, हिचं युअर होणार. लक्षात येते का पहा. आणि 25वा जो प्रश्न आहे त्याचा आन्सर तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचा आहे, प्लस तुमचा आउट ऑफ 24 पैकी स्कोर किती आलेला आहे तो सुद्धा लिहायचा आहे अलॉंग विथ धिस आन्सर. आय होप आजचा लेसन तुम्हाला क्लिअर झालेला असेल. तुमच्या काही शंका असतील, डाऊट्स असतील तर मला कॉमेंट सेक्शन मध्ये जरूर विचारा. आणि पुढच्या लेसन मध्ये आपण इंटरोगेटिव्ह किंवा प्रश्नार्थक वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच कसं करणार आहे ते शिकणार आहोत. आणि भरपूर सारे
TCS आणि IBPS पॅटर्न नुसार ज्या पास्ट PYQs आहेत ते सुद्धा आपण सोडवणार आहोत. अर्थातच TCS IBPS ची इंग्लिशची जी लिस्ट आहे, प्लेलिस्ट आहे, त्याची लिंक वर आय बटन मध्ये देते, ती पहा. आणि त्याचबरोबर यावेळेस अनेक विद्यार्थी MPSC इंग्लिशची सुद्धा तयारी करत आहेत. त्यांच्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्याची लिंक सुद्धा वर आय बटन मध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. जरूर पाहत राहा. YouTube वरील वेगवेगळ्या चॅनल्स वरती माझे लेसन्स चालू आहेत, तिथे बघा, तुम्ही मला फॉलो करू शकता, बघू शकता. अर्थातच फेसबुक, इन्स्टा वगैरे सगळीकडे आहे इंग्लिश विथ शिवकन्या. मराठीतून शिका इंग्लिश विथ शिवकन्या. थँक यू फॉर युअर टाइम, लव्ह अँड सपोर्ट. पीस.